एक लग्न झालं आणि कायदेशीर त्याला मान्यता दिली सत्यशोधकी लग्नाला. आणि सत्यशोधकी लग्नामध्ये आपण जेवढं उघड असलो की नाही ह्याच्यापेक्षा कमी लोकांना येऊन लग्न लावतात. त्याला भटजीची गरज नाही. कोणी बी येऊन ते पाच मंगला हस्तगमनाचं अन्नधान्य उधळायचं नाही. कारण अन्नधान्य प्रकारात इतकं महाग होतं, दुष्काळ पडायचं, खायला लोकांना भेटत नाही आणि धान्य उधळायचं. मग त्यानं काय सांगितलं, धान्याला पर्याय दिला, तुला उधळा. ते एक चांगल्या पद्धतीचं एक संकल्पना त्यानं मांडली. आणि जे पैसे जे तुमच्या लग्नातले वाटले ते शिक्षणावर खर्च करा, शिक्षणाला प्राधान्य. त्यानं स्वतः सांगितलं, विद्येविना मती गेली, मतीविना वित्त गेली, नीतीविना गत्त गेला, गतीविना वित्त गेले. एवढे शूद्र खचले एका म्हणजे ज्याला विद्या नाही घेतली होते. बहुमुखी व्यक्तिमत्व असे आमचे महाविद्यालयाचे प्राचार्य महोदय प्रोफेसर डॉक्टर NP शिंदे सर, तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागातील आमचे गाडगे सर, सुनील कदम सर आणि सर्व रासेयोचे स्वयंसेवक स्वयंसेविका या ठिकाणी उपस्थित झाले. डॉक्टर किरण शिल्लेवार, सुतकर सर, कपिल सर, अजून सर्व आमचे शिक्षकेतर कर्मचारी वर्ग ह्या ठिकाणी उपस्थित झाले. आणि सावित्रीबाई फुले या जयंतीनिमित्त ह्याचं औचित्य साधून आपण ह्या ठिकाणी स्वच्छता ही सेवा हे अभियान राबवत आहोत. ह्या अभियानामध्ये सर्व सहभागी विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करते.